आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी नाम जपाचे महत्त्व। अशक्य ही शक्य करतील स्वामी, या एका वाक्याने मनाला कितीतरी धैर्य येतो। भक्तांचे मनोबल वाढवण्यासाठी स्वामींचे हे एक वाक्य पुरेसे असते। स्वामी सेवा करणाऱ्या प्रत्येकाला तारक मंत्राचे आणि स्वामी नाम जपण्याचे महत्त्व असते। स्वामी सेवा ही अत्यंत साधी सोपी आहे। स्वामींनी कधी अवडंबर केला नाही आणि स्वामींना भक्तांनी केलेला दिखाऊपणा देखील आवडत नाही। त्यामुळे कोणत्याही प्रकारची स्वामी सेवा करताना ती शुद्ध मनाने व पवित्र भावनेने करावी। स्वामी नक्की कृपा करतात। काही नवीन स्वामी भक्तांना नामजप कसा करावा व त्याचे महत्त्व काय आहे याची माहिती नसते। आज आपण स्वामी नाम जप कसा व केव्हा करावा, त्याचे फायदे काय आहेत, या सर्वांची माहिती आज आपण घेऊयात। स्वामी नाम जपात खूप मोठी ताकद असते असे अनेक साधू संतांनी सांगितले आहे। नामजप हा तुम्ही कोणत्याही देवाचा केला तरीही तुम्ही जीवनातील प्रत्येक अडचणीतून सुखरूप मार्ग काढण्यात यशस्वी होऊ शकता। देवाच्या नामात एक वेगळीच ऊर्जा आणि शक्ती असते। आपल्याला प्रत्येक स्थितीत धैर्य देण्याचे आणि योग्य मार्गावर चालण्याचे मार्गदर्शन हे नाम जपानेच होते। त्यामुळे स्वामींच्या जपाचा देखील हाच फायदा आहे की यामुळे तुम्ही अध्यात्माच्या मार्गावर तर येताच, मात्र चुकीच्या मार्गावर कधीच चालत नाही। ही आहे आपल्या स्वामी समर्थ नामाच्या जपाची ताकद। आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थांचा जप तुम्ही कसा आणि कोणत्या वेळी करावा। स्वामी समर्थांचा जप तुम्ही कोणत्याही परिस्थितीत करू शकता, तसेच कोणत्याही वेळी करू शकता, पण शक्यतो सकाळी आणि संध्याकाळी शांत बसून करणे अधिक प्रभावी मानले जाते। कमीत कमी 108 वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपणे शुभ असते आणि हा जप तुम्ही चालताना, काम करताना किंवा झोपण्यापूर्वीही करू शकता, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि सर्व कामे पूर्ण होतात। जप करण्याची वेळ आणि पद्धत: सकाळ आणि संध्याकाळ। सकाळी अंघोळ झाल्यावर आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी ध्यानस्थ राहून जप करणे उत्तम मानले जाते। तुम्ही स्वामी समर्थांच्या फोटोसमोर किंवा पादुकासमोर बसून जप करू शकता। श्वास घेताना श्री स्वामी आणि श्वास सोडताना समर्थ असा जप करणे प्रभावी मानले जाते। डोळे मिटून स्वामींच्या चरणाचे ध्यान करत जप करा। किमान 108 वेळा जप करणे चांगले आहे, पण शक्य नसल्यास जितके होईल तितके करा। 1 ते 11 माळा दररोज करता येतात। तुम्ही काम करताना, प्रवास करताना किंवा इतर वेळीही जप करू शकता। मनातल्या मनात करू शकता। यामुळे दिवसभर सकारात्मक ऊर्जा राहते आणि नकारात्मकता दूर होते असे मानले जाते। स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने जप करण्याने एक आध्यात्मिक ऊर्जा आपल्या मनात आणि आपल्या घरात प्राप्त होते। म्हणून श्री स्वामी समर्थांचा जप करणे हे केव्हाही चांगले असते। बोला श्री स्वामी समर्थ। जय जय श्री स्वामी समर्थ।